12वीचा पेपर म्हटला, स्पेशली इंग्रजी हा विषय म्हटला ना की बऱ्याच लोकांच्या डोक्यात एक तर गोंधळ उडतो, दुसरा काही लोकांचा तर 36चाच आकडा आहे, तिसरं काही लोकांना प्रश्नच कळत नाही नेमका काय प्रश्न आहे म्हणून. आणि हा सगळा सावळा गोंधळ असा आहे, तुम्हाला सांगतो की वी हॅव टू जस्ट अंडरस्टँड दिस, की आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की हाऊ एक्झॅक्टली इट गोज, हे नेमकं कसं चाललंय, हे कसं जात आहे, कुठल्या प्रश्नाला किती वेटेज देणे गरजेचे आहे, कुठल्या प्रश्नाला किती वेळ दिला पाहिजे आणि कशा पद्धतीने तो सॉल्व्ह केला पाहिजे. 12वीमध्ये असलेला स्टेट बोर्ड असेल, CBSE असेल, मॅक्झिमम लोक, तरीही स्टेट बोर्डाच्या मुलांसाठी स्पेशली मराठी क्राऊडसाठी मी तुम्हाला सांगेल की सगळ्यात पहिला पेपर आपला 12वीचा आहे. 10 फेब्रुवारीपासून आपल्या एक्झाम चालू होणार आहे, डिक्लेअर झालेल्या आहेत, बरोबर आहे. मग 12वीच्या मुलांना थोडंसं जर तुम्हाला असं वाटत असेल की आता दिवाळी झाली, सगळं झालंय सर, आता आम्हाला काहीतरी सांगा की फास्ट ट्रॅकवर इंग्रजीचा अभ्यास कसा करायचा, कारण सायन्सच्या मुलांनी तर अजून इंग्रजीला हातच लावलेला नसावा कदाचित. आपल्याला कोणाबद्दल काही बोलायचं नाहीये, परंतु ही परिस्थिती आहे की सायन्सचे मुलं दिवाळीपर्यंत, दिवाळी होऊन गेली तरीही इंग्रजीला हात लावत नाहीत. गरजच नाही त्याला करायची, असा अप्रोच असतो. पण तुम्हाला सांगू 80 ते 90% क्राऊड असा आहे, तुम्हाला सांगतो की ज्यांची परिस्थिती इंग्रजीच्या बद्दल खरंच वाईट आहे. आणि आता जर हे केलं नाही, तुम्हाला सांगतो याचं जर सगळ्याच गोष्टी समजून घेतल्या नाही परीक्षेच्या, जर या प्रिपरेशन फेजला तर तुम्ही लागला नाहीत, एक विषय लटकला ना सगळे लटकतील, पुन्हा री एक्झाम, पुन्हा सगळ्या गोष्टी. या सगळ्यांपासून जर आपल्याला दूर जायचं असेल तर आजचा हा क्वेश्चन पेपरचा जो फॉर्मॅट अनालिसिस आहे, मी फक्त फॉर्मॅट शेअर करतोय की कोणत्या प्रश्नाला किती वेटेज आहे, काय आहे, कसं कसं आहे, हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. ओके. आणि हे सगळं 25-30 मिनिटाच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी क्लिअर करून देणार आहे. फक्त क्लिअर करून देणार नाहीये, तर शेवटी प्लॅन ऑफ ऍक्शन पण सांगेल की आपल्याला करायचं काय आता त्यासाठी. आले लक्षात? त्यामुळे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुमच्या ऍटलिस्ट 10 मित्रांपर्यंत नक्की फॉरवर्ड करा. ऍटलिस्ट त्यांनाही कळू द्या की बाबा इंग्रजीचं प्रिपरेशन करण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागणार आहे. राईट. चला तर मग सुरुवात करूया. 12वीसाठी स्पेशली स्टेट बोर्ड, मराठी क्राऊडसाठी, हिंदी क्राऊडला जर मराठी कळत असेल तर तेही हा व्हिडिओ पाहू शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. फाईन. चला प्रिपरेशनला सुरुवात करूया. हो, कृष्णाज नोबेल फाउंडेशन आपलं फाउंडेशन आहे, राईट. त्याचा लोगो पण तुम्हाला इथे दिसतोय. नोबेल इंग्लिश अकॅडमी हे आपलं छोटंसं युनिट आहे की ज्या माध्यमातून मी डॉक्टर श्रीकांत प्रकाश थोरात स्पेशली 12वीच्या मुलांना आणि 10वीच्या मुलांना काही गोष्टी सोप्या व्हाव्यात, पेपरचा अनालिसिस कळावा, रायटिंग स्किल, ग्रामरवरती काम हवं, प्रोज आणि पोएट्री वगैरे सगळ्या गोष्टी समजाव्यात, या सगळ्या गोष्टींचा एक कॉम्बो फॉर्मेशन्स आपण शेवटी समजून घेणार आहोत. पण तत्पूर्वी आपण समजून घेऊया 12वीचा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट. लक्षात ठेवा, आपलं सेशन 1 जे असतं दॅट विल बी रिलेटेड विथ द प्रोज. कशा संदर्भात असतं? प्रोज संदर्भात. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला क्वेश्चन नंबर 1A जो आहे तो असतो पॅसेज 1, राईट. पॅसेज हे तुम्हाला 1.1 to 1.8 पर्यंत जेवढे काही चॅप्टर्स आहेत, या सगळ्या चॅप्टर पैकी आपल्याला कुठलेही 2 चॅप्टर येणार आहेत. पहिल्या पॅसेज फेजमध्ये, दुसऱ्या पॅसेज फेजमध्ये, क्वेश्चन नंबर 2च्या फेजला. बघा आता पॅसेजमध्ये सगळ्यात पहिले A1 to A4 12वीसाठी. A1 to A4 म्हणजे A1, A2, A3 आणि A4 असे पहिले 4 जे प्रश्न असतात ते रिच्युअल बेसिसवरती आपल्या टेक्स्टबुकच्या खाली दिलेल्या प्रश्नांपैकीच रेग्युलर प्रश्न तुम्हाला विचारलेले असतात. 4 प्रश्न विचारलेले असतात, त्याचे तुम्हाला 8 मार्क असतात. लक्षात ठेवा, क्वेश्चन नंबर 1A पॅसेज 1 हा टोटली जर पाहायला गेला आपल्याला तर 16 मार्काचा प्रश्न आहे. किती मार्काचा? 16 मार्काचा. याच्याही अलीकडे तुम्हाला सांगतो की जेव्हा आपण थोडंसं या अनालिसिसच्या पुढे जाण्याच्या आधी आपण एक काम करूया की आपण थोडंसं अलीकडे छोटासा पाठ समजूनच घेऊया. चालेल? ठीक आहे. बघा, मग आपण परत त्याच्याकडे जाऊ, फॉर्मॅटकडे. काळजी करू नका. जेव्हा आपण 12th चा इंग्लिशचा पार्ट पाहतो, याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला 80 मार्काचा आपला रायटिंग पेपर असतो
आणि 20 मार्क आपले कॉलेजकडे असतात इंटरनलसाठी. त्याच्यामध्ये आपल्याला तोंडी परीक्षा वगैरे 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 काय सबमिशन असेल, ट्युटोरियल असेल, ते सगळं तुम्हाला सबमिट करावं लागते समजा, बरोबर आहे. पण जो 80 मार्काचा भाग आहे आपला, जो आपला 80 मार्काचा भाग आहे, त्याच्यातला जवळपास मी सांगतोय तुम्हाला, जवळपास 46 to 52 मार्काचा भाग हा ग्रामर, रायटिंग स्किल आणि पर्सनल रिस्पॉन्सच्या क्वेश्चनचा असतो. आणि उरला राहिला आपला जो काही 28 मार्काचा भाग आहे, हा कंप्लीट पार्ट हा आपला याच्यामध्ये जो चॅप्टर खालचे जे प्रश्न असतात, कविते खालचे जे प्रश्न असतात, त्याच्यावरचा असतो. आले लक्षात? म्हणजे आपल्याला टोटली जर पाहायला गेलो आपण, रायटिंग स्किल आणि ग्रामर वरती जर कॉन्सन्ट्रेट केलं तर विषय तर निघतोच, पण त्याच्याही पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो, कॉन्फिडन्स वाढतो माणसाला की येस, आता मी काही पण लिहू शकतो, 100%. आणि आपल्याला याच्यामध्ये मॅक्झिमम स्कोर करता आला पाहिजे. 75+ जर स्कोर करू शकलात तुम्ही तर इंग्रजी सारख्या विषयात पण 90+ मार्क मिळतात. 100 पैकी 100 पण इंग्रजीमध्ये मिळू शकतात, जर तुमचं प्रेझेंटेशन तसं असेल, सगळ्या गोष्टी तशा असतील तर. राईट? चला तर मग आता आपण क्वेश्चन फॉर्मॅटकडे जाऊया. राईट? आता आपण पाहत होतो क्वेश्चन नंबर 1A, तो आपला पॅसेज आहे. ठीक आहे, राईट. किती मार्काला आहे? 16 मार्काला आहे, बरोबर आहे. त्यात मी तुम्हाला सांगितलं होतं की A1 to A4 हे रेग्युलर प्रश्न आहेत की जे चॅप्टर खाली आपल्याला विचारलेले असतात, चॅप्टर संदर्भातलेच असतात. ते किती मार्काला आहे? 8 मार्काला, बरोबर आहे. त्याच्यानंतर A5 आणि A6 हे दोन प्रश्न तुमचे ग्रामर आणि त्या पॅसेजमध्ये असलेल्या शब्दांसंदर्भात असतात, व्होकॅब्युलरी संदर्भातले प्रश्न असतात. 2 आणि 2 4 प्रश्न, 4 मार्काला. त्याच्यानंतर बी बीट असतो आपल्याला, बी बीट त्याच्यातला क्वेश्चन नंबर 1A जसा आहे तसं 1B, क्वेश्चन नंबर 1B त्यातला B1 हा नॉन टेक्स्च्युअल ग्रामर असतं. परत काय असतं? नॉन टेक्स्च्युअल ग्रामर, म्हणजे टेक्स्टमध्ये न आलेलं ग्रामरच्या संदर्भातले प्रश्न असतात, ते असतात 3 मार्काला. आणि स्पॉट द एरर, काय चुका झाल्यात त्या स्टेटमेंट्समध्ये त्याला शोधून काढून त्याला रिराईट करण्याचा जो भाग असतो, दॅट विल बी ऑफ 1 मार्क्स. असा हा टोटली सेक्शन 1 मधला, प्रोज मधला क्वेश्चन नंबर 1A आणि B आपण जर टोटली पाहायला गेलो, इट सेक्युअर्स 16 मार्क. आणि याच्यामध्ये आपल्याला एकही प्रश्न हा ऑप्शनल नाही, सगळे प्रश्न कंपल्सरी आहे. याचाच अर्थ आपल्याला सगळ्या धड्यांचा ऍटलिस्ट ओव्हरव्ह्यू प्रॉपर पाहिजे माहिती, आणि क्वेश्चन्स पण त्याच्यातले इलॅबरेटिव्ह जे प्रश्न आहेत, जे विस्तारित उत्तर मनाने लिहायची आहेत, हे पण आपल्याला लक्षात आले पाहिजे. या सगळ्यांचं प्रिपरेशन आपण करून घेणार आहे, काळजी करू नका. परंतु पहिले क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आपण समजून घेऊया. राईट? चला तर मग इथपर्यंत लक्षात आले. पहिला आपण 16 मार्काचा पाठ करू गेला. या 16च मार्कामध्ये ग्रामर किती, ग्रामर आणि रायटिंग स्किल किती आणि खरे प्रश्न किती याचा जर अंदाज लावला, हा प्रश्न पण ग्रामरचाच आहे, स्पॉट द एरर, हा प्रश्न पण ग्रामरचाच आहे, हा प्रश्न पण ग्रामरचाच आहे, आणि ह्या प्रश्नामधले जवळपास 2 प्रश्न हे परत इलॅबरेटिव्हच असतात. म्हणजे 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 जवळपास या 16 पैकी 12 मार्क हे रायटिंग स्किल आणि ग्रामरला धरून प्लस इलॅबरेटिव्ह आन्सर्सच्या फेजमध्ये असतात. किती मार्क? 16 पैकी 12 मार्क. म्हणजे ग्रामरला हलक्यात घेऊन चालेल का? अजिबात नाही. रायटिंग स्किलला हलक्यात घेऊन चालेल का? अजिबात नाही. पर्सनल रिस्पॉन्सला हलक्यात घेऊन चालेल का? अजिबात नाही. कारण 16 मार्काचा पहिला पार्ट आपला डिपेंड आहे त्याच्यावरती. थोडा पुढे जाऊया आपण. क्वेश्चन नंबर 2. राईट? बघा क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय येतं. यात परत एक सीन पॅसेज आहे आपल्याला. सीन पॅसेज म्हणजे काय? जे आपण टेक्स्च्युअल मध्ये अभ्यासतो तोच पॅसेज असतो. तो किती मार्काला? आता 18 मार्काला. अजून 2 मार्क इकडे वाढलेत.
बरोबर आहे. परत A1 to A4 पर्यंत जे असतात ते रेग्युलर क्वेश्चन, किती मार्काला? 8 मार्काला. राईट. परत ग्रामर आणि वर्ड साठी A5 आणि A6 किती मार्काला? 4 मार्काला. समरी रायटिंगचा पार्ट बी मध्ये आपल्याला कंपल्सरी असतो, म्हणजे 2 नंबरच्या पॅसेजवरती आपल्याला समरी रायटिंगचा पार्ट येतो. किती मार्काला? 3 मार्काला, कंपल्सरी. राईट. आणि माइंड मॅप नावाचा एक कन्सेप्ट आहे, तो पण कंपल्सरी आहे, ज्याला ऑप्शन नाही आहे, ज्याला आपण क्वेश्चन नंबर 2 मधला डी बीट म्हणतो. दॅट विल बी ऑफ 3 मार्क्स. माइंड मॅपिंग. आता हे समरी रायटिंग कसं लिहायचं, माइंड मॅपिंग कसं करायचं, हे सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला लक्षात येणार आहे की आपण काय काय करू शकतो याच्यावरती. आलंय लक्षात? अशा पद्धतीने आपण जर एकंदरीत पाहायला गेलो याच्यामध्ये, तर परत हे रायटिंग स्किलचा प्रश्न आहे, हा रायटिंग स्किलचा प्रश्न आहे, हा ग्रामर रायटिंग स्किलचा प्रश्न आहे, आणि याच्यामधले 4 मार्क पण इलॅबोरेटिव्ह आन्सर्सचे असतात. म्हणजे 3 आणि 3 6, 7 8 9 10 आणि हे 4 14. परत हे 14 मार्क रायटिंग स्किल, ग्रामर, सगळ्या गोष्टी. मागे परत 12 होते. असे टोटली जर विचार केला आपण तर आत्तापर्यंत आपले झालेले आहेत 26 मार्क रायटिंग स्किल आणि ग्रामरसाठी. बरोबर आहे? आलं इथपर्यंत लक्षात? काही प्रॉब्लेम नाही आहे? असं वाटलं थोडंसं परत एकदा ऐकायचं आहे तर रिवाइंड करून परत ऐका, पण प्रॉपरली समजून घ्या. पुढे क्वेश्चन नंबर 2 चालू झाला आता पोएट्रीचा. पोएट्री आहेत आपल्याला टोटली 14 मार्काला. किती पोएम असतात? 2 असतात. क्वेश्चन नंबर 3A हा पोएम संदर्भातला चालू होतो. A1 to A3 हे आपल्याला रेग्युलर क्वेश्चन असतात 6 मार्काला. त्याच्यापैकी 2 मार्क जे असतात हे पर्सनल रिस्पॉन्सच्या क्वेश्चनला असतात, PR ला असतात, लक्षात ठेवा. राईट. नंतर A4 to A5 हे पोएटिक डिव्हाइस. पोएटिक डिव्हाइस म्हणजे काय? आपल्याला फिगर ऑफ स्पीच वगैरे वगैरे हा पण पार्ट त्याच्यामध्ये येऊ शकतो, आणखी काही पार्ट येऊ शकतो, रायमिंगचा पार्ट विचारला जाऊ शकतो. आणि कंपोजिंग द लाईन म्हणजे काय? स्वतःच आता 2-4 ओळी कवितेच्या लिहा असं विचारलं जातं, त्याच्यामध्ये ऍड करा असं विचारलं जातं, आणि ते पण रायटिंग स्किल आणि ग्रामरचाच भाग पाहिला जातो, तो 4 मार्काला येतो. आणि ॲप्रिसिएशन हे पण रायटिंग स्किलमध्ये कन्सिडर केलं जातं. म्हणून ॲप्रिसिएशन ऑफ पोयम, कुठल्या तरी एका पोयमचं ॲप्रिसिएशन तुम्हाला विचारलं जातं, ते देखील 4 मार्काला आहे. बरोबर आहे? तिकडं मागे आपले 26 झाले होते, हे 4 30 आणि 4 34 आणि हे 2 36 मार्काचं आतापर्यंत रायटिंग स्किल आणि ग्रामर झालंय. बरोबर आहे? 36 मार्कचं रायटिंग स्किल आणि ग्रामर. सेक्शन 2 दोन्ही प्रश्न येतात, A आणि B बीट. टोटली पाहायला गेलं तर 14 मार्क, 6 आणि 4 10 आणि 4 14. गेटिंग? राईट. थोडंसं पुढे जाऊया. रायटिंग स्किल सेक्शन 3 रायटिंग स्किलचं चालू होतो. राईट. आतापर्यंत आपले 36 मार्क झाले. आता टोटली रायटिंग स्किल आहे आपल्याला 16 मार्काला. 36 प्लस 16, 6 6 12 2, हात चाला 1 52. मी सांगितल्याप्रमाणे टोटली 52 मार्काला आपल्याला रायटिंग स्किल, ग्रामर प्लस पर्सनल रिस्पॉन्सचे प्रश्न या सगळ्या भागावरती जर कॉन्सन्ट्रेट केलं आपण तर जवळपास 70% पेपर आपला कव्हर होतोय. किती टक्के? 70% पेपर कव्हर होणार आहे. आले लक्षात? बघा आता रायटिंग स्किल मध्ये आपल्याला काय काय लिहायचं आणि कुठल्या याच्यावर कॉन्सन्ट्रेट करायचंय हे पण क्लिअर करून देतो तुम्हाला. रायटिंग स्किल मधला सगळ्यात पहिला जो प्रश्न आहे तो A बीट क्वेश्चन नंबर 4 चा. त्याच्यामध्ये 3 ऑप्शन येतात आपल्याला. किती? 3 ऑप्शन. ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज. एक तर व्हर्च्युअल मेसेज ड्राफ्ट करा एखाद्या इव्हेंट संदर्भात. स्टेटमेंट ऑफ पर्पज. राईट. एखादा विषय दिलेला असतो त्याचं स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहा, काय काय कसं कसं आहे रायटिंग फेज मध्ये. आणि एक असतं ग्रुप डिस्कशन. सगळ्यात हुशार असाल आणि जास्तीत जास्त मार्क कव्हर करायचे असेल तर मी तुम्हाला सांगेल या दोन्ही प्रश्नांना विचार करू नका, डायरेक्टली ग्रुप डिस्कशनच्या फेजला जा. कारण प्रश्न येतो 4 मार्काला. ग्रुप डिस्कशन मध्ये 8 ते 10 डायलॉग जरी लिहिले आपण, 10 वाक्य जरी लिहिले, 8 वाक्य जरी लिहिले, ग्रुप डिस्कशन मध्ये काय असतं? अजय हा म्हणाला, विजय तो म्हणाला, हे ते म्हणाला, ते म्हणाला, विषय दिलेला असतो त्यांनी आपल्याला. हे जर आपण लिहू शकलो प्रॉपर पंक्च्युएशन मार्क्सने तर आपल्याला 4 मार्क आपण सिक्युअर्ड करू शकतो. त्याच्यामुळे ह्या 2 प्रश्नांना जर हात नाही लावला तरी चालतो, परंतु
प्रिपरेशन करून घेत असताना आम्ही तुम्हाला व्हर्च्युअल मेसेज पण शिकवणार, त्याच्यानंतर स्टेटमेंट ऑफ पर्पज पण शिकवणार, ग्रुप डिस्कशन पण शिकवणार. पण करायचं कोणत्या परीक्षेत? याच्यावर कॉन्सन्ट्रेट करायचं. जास्त मार्क मिळतात कमी वेळेमध्ये. याला किती लिहिलं, काही झालं, पुन्हा ग्रामर 4-5 वाक्य चुकले की जय महाराष्ट्र. सो दॅट शुड नॉट बी देअर. फाईन, राईट. मी क्रिस्टल क्लिअर करून देतोय. आता वेट जास्त राहिलेलं नाही आपल्याला. नोव्हेंबर ऑलमोस्ट जात आलाय आपला. डिसेंबर आणि जानेवारी फेब्रुवारीचे 10 तारखेला पेपर आहे. त्याच्यामुळं आता टांगती तलवार आहे. केलं नाही, करो या मरो की सिच्युएशन आहे. नेक्स्ट, नेहमी पॉझिटिव्ह विचार करा. आपल्याला जिंकायचंच आहे, पण प्रवास तर पूर्ण करावा लागेल, शिकावं तर लागेल, अभ्यास तर करावा लागेल. नाही तर मग सर म्हटलं येस आपलं होणार आहे सगळं, कसं बसले बसल्या? अजिबात नाही. चला थोडं पुढे जाऊया आपण. बी क्वेश्चन है ना, क्वेश्चन नंबर 4 मधला बी बीट लक्षात घ्या. आता ते पण रायटिंग स्किल वर आहे. ईमेल रायटिंगचा पार्ट आहे. ईमेल रायटिंग, त्याच्यावर मध्ये आहे रिपोर्ट रायटिंग, आणि त्याच्यावर मध्ये इंटरव्ह्यू क्वेश्चन. सगळ्यात सोपं जर काही असेल मी तुम्हाला सांगतो तर ते इंटरव्ह्यू क्वेश्चन आहे. याला कारण काय? आपल्याला कॉमन फेज मध्ये 7 ते 8 मॅक्स 10 प्रश्न विचारायचे आहेत. किती मार्काला आहेत? 4 मार्काला. 8 प्रश्न लिहिले तरी पण बरोबर आपल्याला 4 मार्क मिळू शकतात. तुम्ही ईमेल रायटिंग मध्ये कितीही लिहा, रिपोर्ट रायटिंग मध्ये कितीही लिहा, तरी 4 पैकी 4 मार्क मिळू शकणार नाही. कारण त्याच्यात ग्रॅमॅटिकली चुका होतात, फॉर्मेशन चुकतं, काहीतरी गोंधळ होतो, वर खाली होतं काहीतरी. मग हे सगळं जर आपल्याला टाळायचं असेल तर इंटरव्ह्यू क्वेश्चनचा प्रश्न कशा पद्धतीने थरोली करायचा असतो हे सगळं आम्ही करून घेणार आहोत. त्यामुळे काळजी करू नका. पण जर तुम्हाला खरंच असं वाटतं, विश्वास असेल थोडासा माझ्यावरती तुमचा, तर तुम्हाला मी 100% सांगतो इंटरव्ह्यू क्वेश्चन चाच प्रश्न बी बीट मधला अटेम्प्ट करा. इकडं तिकडं बिलकुल डोकं लावू नका, जास्तीत जास्त मार्क मिळू शकतात. ठीक आहे, चला फाईन. थोडंसं पुढे जाऊया आपण आता पुढच्या बीटकडे. रायटिंग स्किल मधला सी नंबरचा बीट आहे आता. राईट, याच्यामध्ये बघा स्पीच रायटिंग, कंपॅरिंगचा एक प्रश्न असतो आणि एक्सपान्शन ऑफ आयडियाचा प्रश्न असतो. या तिन्हीपैकी सगळ्यात सोपं जे जाणार आहे आपल्याला करायला ते म्हणजे स्पीच रायटिंग. देवी और सज्जनो है ना, दॅट शुड नॉट बी देअर. आपल्याला इंग्रजीमध्ये लिहायचं आहे. राईट, पण स्पीच रायटिंग मध्ये तुम्हाला सांगतो ना, स्टार्टिंग म्हणजे जसं आपण म्हणतो ना, हे गुड इव्हनिंग किंवा गुड आफ्टरनून फ्रेंड्स, हिअर आय वुड लाईक टू जस्ट शेअर समथिंग अबाउट, जसं बोली भाषेत आपण मांडतो ना तसंच लिहायचं आहे. आणि याची पूर्ण सराव आपण कमीत कमी 8, 10, 15 टॉपिकचा सराव करून घेऊ, आणि मग तुम्हाला लक्षात येईल अरे फार सोपं आहे, काय अवघड नाही आहे. अँड दॅट इज व्हॉट. म्हणून मी तुम्हाला सांगतो याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा. ऍटलिस्ट 4 पैकी 3, 3.5 मार्क आपल्याला मिळायला पाहिजे. जर प्रेझेंटेशन सुंदर असेल, सगळ्या गोष्टी छान असतील तर वेल अँड गुड. मी तुम्हाला परीक्षेच्या आधी प्रेझेंटेशन कसं करायचं याच्यावर सुद्धा नक्की आपण बोलणार आहोत. कारण नुसतं तुम्हाला पेटवून द्यायचं आणि सोडून द्यायचं हे आपलं काम नाही. आपण तुम्हाला शेवटपर्यंत इंग्रजीचा पेपर होऊपर्यंत आम्ही तुमच्यासोबत आहोत, काळजी करू नका. राईट, चला थोडंसं पुढे जाऊया आपण. शेवटचा बीट, त्याच्यानंतर आपल्या नॉवेलचे क्वेश्चन्स पाहावे लागतील आपल्याला, रायटिंग स्किलचे क्वेश्चन्स. त्याच्यामध्ये ड्राफ्टिंग रिव्ह्यू नावाचा एक पार्ट असतो है ना. रिव्ह्यू, आपल्याला एखाद्या गोष्टींसंदर्भातला रिव्ह्यू लिहावा लागतो. त्याच्यानंतर ब्लॉग रायटिंग नावाचा एक पार्ट असतो. राईट, आणि प्रिपेरिंग अँड अपील नावाचा एक पार्ट असतो. कंपॅरेटिव्हली जर पाहायला गेलं आपण तर रिव्ह्यूचा पार्ट खूप सोपा जातो. पण एखाद्याचं जर चांगलं प्रिपरेशन असेल तर तो व्यक्ती ब्लॉग किंवा अपील देखील लिहू शकतो. अपीलही कंपॅरेटिव्हली स्टार करून ठेवा, सोपं जातं. दोन्हीपैकी जो विषय सोपा वाटला त्या विषयाला हात घालायचा. आलं लक्षात? आपल्याला टोटली किती मार्काला आहे? 4 मार्काला. मॅक्झिमम 3.5-4 मार्क सिक्युअर करण्याचा आपल्याला पूर्ण विचार करायचा आहे. येते लक्षात? राईट, सो वी हॅव टू जस्ट कॉन्सन्ट्रेट ऑन इट. फाईन. हे ड्राफ्टिंग रिव्ह्यू म्हणजे काय, ब्लॉग रायटिंग कसं असतं, प्रिपेरिंग अँड अपील काय असते, हे सगळ्यांचे प्रॅक्टिकल क्वेश्चन्स तुम्हाला मिळणार आहेत, काळजी करू नका. हे सगळं प्रिपरेशन करून घेणार आहे आपण, सगळं प्रिपरेशन, आणि ते पण 2 महिन्याच्या आत. त्याच्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा
16 मार्काचा नॉव्हेलचा प्रश्न असतो. त्यापैकी नॉव्हेल 1 ज्याचा ॲनालिसिस पण आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. 4 मार्काला येतात 2 प्रश्न, 2-2 मार्काला प्रत्येक ठिकाणी. नॉव्हेल 2 वरती त्याच्या खाली दिलेल्या प्रश्नापैकी परत 2-2 मार्काला प्रश्न येतात. सिमिलर इथे पण 2-2 मार्काला प्रश्न येतात. सिमिलर इथे पण 2-2 मार्काला प्रश्न येतात. चारही नॉव्हेलवरती 2-2 प्रश्न विचारले जातात. असा टोटली 4 चोक 16 मार्काचा नॉव्हेलचा प्रश्न क्लिअर होतो. आले लक्षात? सगळ्यात शेवटी असतो तो. पण नॉव्हेलचा शॉर्ट ॲनालिसिस, नॉव्हेलचे क्वेश्चन आन्सर्स आम्ही तुमच्यासोबत 100% शेअर करणार आहोत. कारण तो भाग कळाला पाहिजे, बरोबर आहे ना? तो आपल्याला पुढे घेऊन जाता आला पाहिजे. सो वी आर जस्ट गोइंग टू कॉन्सन्ट्रेट ऑन द सेम पार्ट, राईट? फाईन, प्लीज. अशा पद्धतीने आपण टोटली जर पाहायला गेलो तर 80 मार्काचा पेपर आपण आतापर्यंत पाहिला. आता वेळ किती द्यायला पाहिजे आपण कोणत्या सेगमेंटला ते क्लिअर करून घ्या. शॉर्टमध्ये सांगतोय, फार जास्त नाही. त्याच्यानंतर आपण प्लॅन ऑफ ॲक्शन आपलं काय आहे ते पण तुम्हाला सांगणार मी पुढच्या टप्प्यामध्ये. लक्षात ठेवा. सेक्शन 1 प्रोजमध्ये क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2 असतो. त्याच्यामध्ये पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला 16 मार्काचा पार्ट असतो, दुसऱ्याच्यामध्ये आपल्याला 18 मार्काचा पार्ट असतो. 30 मिनिटात म्हणजे पहिल्या अर्ध्या तासात 16 मिनिटाचा पार्ट झाला पाहिजे. दोन्ही पॅसेजच्या प्रश्नांचे उत्तर झाले पाहिजेत. या पद्धतीने काम करावं लागेल. काही लोकांना 1 घंटा पहिल्या 2 प्रश्नातच जातो, त्याचा खाली जय महाराष्ट्र होतो. काहीच होत नाही तुम्हाला सांगतो मग त्याचं. कारण मॅनेजमेंटच बसतच नाही त्याच्यामध्ये, वेळ तर काय करणार त्याच्यात. आलं लक्षात? त्याच्यानंतर सेक्शन 2 पोएट्रीचा पार्ट 30 मिनिटांमध्ये होतो. राईट? क्वेश्चन नंबर 1 जो आहे 16 मार्काचा तो 30 मिनिट आणि क्वेश्चन नंबर 2 जो आहे प्रोज मधला तो मोठा असतो, तो 45 मिनिट. म्हणजे साधारणतः 1-1.25 तासामध्ये आपला पहिला सेक्शन झाला पाहिजे, बरोबर आहे? त्याच्यानंतर पोएट्रीचा सेशन अर्ध्या तासात म्हणजे 1.5 तासापर्यंत आपण कव्हर करतोय. रायटिंग स्किलचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला 4 प्रश्न आलेले असतात, बरोबर आहे? ऑप्शन 2-2 असतात त्याला, राईट? तर या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी 35 मिनिटं साधारणतः 4 प्रश्नांना देता आले पाहिजे. 35 ते 40 मिनिट, त्यापेक्षा जास्त अजिबात नको आहे. आणि नॉव्हेलच्या प्रश्नांसाठी मात्र शेवटचे जे काही 2-2 वाक्य आहेत, 2-2 प्रश्न आहेत आपल्याला, त्यासाठी 30 मिनिट आपल्याला राखीव ठेवता आले पाहिजे. जर नॉव्हेलच्या प्रश्नांना आपल्याला 5 आणि 10 आणि 15 मिनिटं मिळत असतील तर सगळे प्रश्न अटेम्प्ट होणार नाहीत. आणि आपलं टार्गेट काय? 3 घंट्याच्या आत. लक्षात ठेवा, 3 तासामध्ये म्हणजे 180 मिनिटांमध्ये आपल्याला टोटली 80 मार्काचा पेपर लिहायचा आहे. आणि म्हणून आपण इथे तुम्हाला इलॅबरेशन करून दिलं की 5 आणि 5 हे 10, 0, 1, 4 आणि 4 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 170 मिनिट आणि प्लस 10 मिनिटं कशासाठी? तुम्हाला शेवटी पेपर क्रॉस चेक करण्यासाठी. असे 180 मिनिट, साई 12, साई 18, 180 मिनिट, 3 तासाचा कंप्लीट हिशोब, कंप्लीट ॲनालिसिस तुम्हाला याच्यामध्ये सांगतोय आपण. हा फक्त आणि फक्त पेपरचा फॉर्मॅट आहे. हा कशासाठी शेअर केला? आपल्याला चित्र क्लिअर होतं की आपल्याला कोणत्या प्रश्नाला कशाला वेटेज द्यायचे आणि काय प्रश्न सोडवायचे आहे. बाकीच्या प्रश्नांना नाही नादी लागलं तरी चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही. पण आता तुम्ही म्हणाल की सर एवढं सगळं झालं, सगळ्या गोष्टी सांगितल्या तुम्ही, पुढं करायचं काय? हे सगळ्यात महत्वाचं आहे, ते समजून घ्या. हे करायचं कसं, बरोबर आहे? लक्षात घ्या. इंग्रजी सारखा विषय, त्याच्यात तुम्हाला कॉलेज तुमचं 20 पैकी मार्क देईल 18, काहींना 19, काहींना 20 पैकी 20, काहींना 14 किंवा 15 खुन्नस काढायचे असेल तर, तुम्ही गेलेला नसाल तर, तुमचं शिक्षकाशी ओळख नसेल तर, तुमचा अभ्यास तसा नसेल तर, परीक्षा घेताना तुम्हाला जर काहीच आलं नाही तिथं तर निदान तुम्हाला पास करायचं म्हणून काहीतरी मार्क मिळतील. परंतु खरा आपला जो भाग आहे तो 80 मार्काचा आहे. मी इलॅबरेशन करून दिल्याप्रमाणे 52 मार्काचा पार्ट हा रायटिंग स्किल, ग्रामर प्लस पर्सनल रिस्पॉन्सच्या क्वेश्चनचा आहे. बाकी उरलेला 28 मार्काचा जो पार्ट आहे, मग त्याच्यामध्ये आपण 16 मार्काचं काय नॉव्हेल आहे आपल्याला, नॉव्हेल, आणि बाकीचा उरलेला भाग 16 × 32 म्हणजे 12 मार्काचा जो भाग आहे तो बाकीचा आपला टेक्स्टच्या बुकचा आहे, टेक्स्ट बुक. ठीक आहे, राईट. मग आपल्याला याचा सगळं ॲनालिसिस मी करून दाखवला, परंतु त्याचं प्रिपरेशन कसं करायचं, त्याचं काय, थोडक्यात क्लिअर करतात. इथपर्यंत क्लिअर झालं ना?
लक्षात ठेवा. कृष्णाज नोबेल फाउंडेशन च्या माध्यमातून सगळ्यात मोठी सुवर्ण संधी ह्या सगळ्या गोष्टी शिकण्याची 12वीच्या मुलांना अफलातून सुवर्ण संधी आपण घेऊन येतोय. अफलातून. प्ले स्टोअरला जायचंय. प्ले स्टोअरला गेले. प्ले स्टोअर सगळ्यांना माहिती आहे, ऍप डाउनलोड करतो आपण, सगळ्या गोष्टी करतो, सगळं करतो. त्याच्यावर जायचंय. प्रो लर्न नावाचं एक ऍप आहे आपलं, प्रो लर्न. बरोबर आहे. प्रो लर्न वरती गेल्याच्या नंतर तुम्हाला असा एक लोगो दिसतो, असा पक्षाचा है ना, अशा उडत्या पक्षाच्या फेस मधला. इथं 2012 वगैरे लिहिलेलं आहे असं. बरोबर आहे. ह्या लोगो दिसतो तुम्हाला. प्रो लर्न नावाचं ऍप काय करायचं तुम्हाला, डाउनलोड करायचं. डाउनलोड झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये तुम्हाला काही कोर्सेस दिसतील. त्याच्यातलं 12वी साठीचा एक कोर्स आहे, असं मोठं मराठीतच लिहिलंय 12वी म्हणून असं. राईट. लक्षात घ्या. या कोर्समध्ये नेमकं दिलेलं काय ते पण लक्षात घ्या. म्हणजे एवढा सुंदर पद्धतीने तुम्हाला सांगतो ह्या सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत. त्याच्यामध्ये तुमचे प्रोज, पोयम, रायटिंग स्किल, नॉवेल, ग्रामरच्या कन्सेप्ट, सगळ्या कन्सेप्टचं पूर्ण इलॅबरेशन सुंदर मराठी इंग्रजीच्या भाषेमध्ये छान पद्धतीने पूर्ण रेकॉर्डेड कंटेंट तुम्हाला दिलेला आहे. पूर्ण रेकॉर्डेड कंटेंट विथ PDF नोट्स. तो रेकॉर्डेड कंटेंट बनवतो आणि त्याचे क्वेश्चन आन्सर सुद्धा त्याच्या खालचे घेतलेले आहेत, महत्वाचे चॅप्टरच्या खालचे. म्हणजे तो पार्ट देखील आपण कव्हर करण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. नॉव्हेलचा काही पार्ट तुमच्यासाठी लाईव्ह घेतला जाणार आहे. परत तुमच्यासाठी कमीत कमी 2 मॅक्झिमम 5 प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर देण्याचा मानस ठेवून आम्ही काम करतोय. त्याचा अनालिसिस सुद्धा तुम्हाला टाकला जाईल. बरोबर आहे. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो, परीक्षेच्या आधी तुमचे कमीत कमी 2 दिवस 3 दिवस आम्ही लाईव्ह डाऊट सेशन देखील घेणार आहोत. याच ऍपमध्ये लाईव्ह सेशन देखील तुमच्यासाठी लागणार आहेत. बरोबर आहे. आता हा सगळा गोतावळा जेव्हा तयार झाला किंवा हे सगळं तेव्हा केलं, तेव्हा त्याच्यासाठीची जी टोटल किंमत जर आपण पाहायला गेलो, यासाठी झालेला सगळा खर्च, दुनियाच्या गोष्टी सगळं करण्यासाठी जवळपास याची किंमत ठेवलेली होती 9,999 रुपये. किती होती? 9,999 रुपये. त्याच्यानंतर आपण जेव्हा सिच्युएशन पाहिली ग्राउंडवरती, सगळं पूर परिस्थिती आली, सगळ्या गोष्टी झाल्या, प्रत्येकाची परिस्थिती खूपच त्रासदायक होत आहे सगळ्या गोष्टी. स्पेशली ग्रामीण पातळीला, तालुका पातळीला ह्या पोरांना प्रिपरेशनला वाव मिळाला नाही, स्कोप मिळाला नाही, तेवढा खर्च करण्याची ताकद नाहीये. मग त्याच्यानंतर आम्ही असं ठरवलं, बेटर वे टू गो विथ सगळ्यात कमी किमतीत आपण मुलांना आपण ह्या सगळ्या गोष्टी द्यायला पाहिजे. 999ला. त्याच्यानंतर काही लोकांनी तो कोर्स घेतला पण 999ला जेव्हा केला आपण त्यामध्ये. राईट. पण आता परीक्षा जवळ आली आहे. बरोबर आहे. सगळं आता येऊन थांबलंय समोर. आपल्याला राहिला 1.5 महिना 2 महिने. याच्यामध्ये जर कम्प्लीट पेपर अनालिसिस जर सगळ्या गोष्टी करायच्या असतील आणि ग्रामीण पातळीच्या मुलांना अजून खिशाला परवडावं, त्यांना प्रत्येकाला वाटावं की हे आपण घेतलं पाहिजे, आपल्याला खिशाला परवडतं आणि ते नॉलेज पण आपल्याला मिळवायचंय, आपल्याला इंग्रजीचा पेपर क्रॅक करायचा आहे, हे करायचं असेल ना बॉस, आता ही सुवर्ण संधी आहे. हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाला सांगतो मी, आजच्या डेट पासून 15 दिवस म्हणजे 30 तारखेला 30 नोव्हेंबर पर्यंत आपल्या इन्स्टिट्यूटला 13 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि या 13 वर्षाच्या निमित्ताने, म्हणजे 13 वर्ष पूर्ण होत आहेत, या उत्सवाच्या निमित्ताने आमच्या मॅनेजमेंट टीमनी बसून ठरवलं की सगळा कंटेंट हा विद्यार्थ्यांना द्यायचा, तो फक्त आणि फक्त 199 रुपयाला. किती रुपये द्यायचा? फक्त 199 रुपयाला तुम्हाला अख्खाच्या अख्खा कोर्स तुमच्या पॉकेटमध्ये, तुमच्या मोबाईलमध्ये पाहिजे तेवढ्या वेळेस पाहता येईल, एवढ्या पद्धतीने तुम्हाला करता येणार आहे. प्ले स्टोअरवर जाऊन तुम्ही हे नक्की खरेदी करा. या संदर्भातले काही डिटेल्स अजून पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेच, कॉन्टॅक्ट नंबर पण तुम्हाला ऑफिशियली देतोय मी. 199 रुपये म्हणजे तुम्हाला सांगतो की आपण काहीच नाहीये, काही म्हणजे काहीच नाही. जर इंग्रजीचं अख्खा कंटेंट तुम्हाला मिळत असेल तर तुम्ही जा.
अजून एक ऑफर मी देणार आहे तुम्हाला. बरोबर आहे. 199 रुपये तुम्ही भरताय, सगळा कंटेंट तुम्हाला मिळतोय, सगळ्या गोष्टी होतात, प्रिपरेशन होतंय, लाईव्ह सेशन पण तुम्हाला मिळणार आहे, सगळं होणार आहे. मॅक्झिमम मित्रांपर्यंत हे सगळ्यांना तुम्ही स्प्रेड करा. नोबेल इंग्लिश अकॅडमीच्या चॅनलवरती तुम्ही आलेला आहात. हे जो काही व्हिडिओ पाहताय तुम्ही तिथेच आहात. जर नसाल, तुम्हाला जर फक्त माहिती पाहिजे असेल तर NOBLE नोबेल इंग्लिश अकॅडमी याच नावाने आपलं इन्स्टा पेज पण आहे आणि यूट्यूब अकाउंट पण आहे. याला सबस्क्राईब करा. यासाठी पुढे अजून काही नवीन गोष्टी असतील तर तुम्हाला तिथे मिळतील. ॲप डाउनलोड केलं, ॲपमध्ये लाईव्ह सेशन पण मिळतील तुम्हाला. काळजी करू नका. मॅक्झिमम लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा, जेणेकरून त्यांना 199 रुपयाचं हे ॲप घेता येईल. प्लस अजून एक ऑफर. जेवढे 199 रुपये तुम्ही माझ्याकडे भरतायत ना, ऑनलाईनच्या माध्यमातून, जे काही ॲपच्या माध्यमातून तुम्ही भरताय, तुम्ही जर उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये 12वी झाल्या तुम्हाला जर असं वाटतंय की हे मास्तर बऱ्यापैकी शिकवत आहे, सगळ्या गोष्टी चालतात, आणि तुम्हाला तुमच्या इंग्रजीवरचं इत्तंभूत काम करायचं असेल, ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही याच्यामध्ये जर तुम्हाला यायचं असेल, क्लास लावायचा असेल पुढे इंग्लिश स्पीकिंगचा, पर्सनॅलिटीचा, ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन असेल, कुठल्याही कानाकोपऱ्यात महाराष्ट्राच्या बसून तुम्ही हा कोर्स करू शकता. बरोबर आहे. हा कोर्स लावण्यासाठी जेव्हा तुम्ही आमच्याकडे पुढे याल, तर तुम्ही भरलेली ही जर अमाऊंट असेल, तुमच्याकडे जर ॲप डाउनलोड असेल, हे जर तुम्ही अमाऊंट भरलेलं असेल, तर एवढ्या रुपयाचं ॲडिशनल डिस्काउंट कुपन पुन्हा तुम्हाला त्याच्यामध्ये मिळणार आहे. तुम्ही जो काही कोर्स आमच्याकडे भविष्यात लावण्यासाठी याल, तेव्हा तुमचे हे 199 रुपये तुम्ही जे भरलेत ना, हे सुद्धा तुम्हाला आम्ही परतच करणार आहोत. सगळ्यात फायद्याची डील आहे. आजच रजिस्ट्रेशन करा. अधिक माहितीसाठी कॉन्टॅक्ट नंबर जर हवे असतील तर 9145737377 9145747477 आणि जर लागलंच तर 9112752263 या तीनपैकी कुठल्याही क्रमांकावरती संपर्क साधा. हे एक आणि हा 2 ऑफिशियल नंबर जास्तीत जास्त वेळेस चालू असतात, त्यामुळे तुम्ही याच्यावर जर कॉन्सन्ट्रेट केलं, याला जर कॉलिंग जर केलं, तर ही टीम देखील तुम्हाला सपोर्ट करू शकते. पण ही संधी घालवू नका आता, आणि हा व्हिडिओ मॅक्झिमम जणांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून तुम्हाला क्वेश्चन पेपरचा इंग्लिशचा जो अनालिसिस आहे तो प्रॉपर पद्धतीने होईल. आलंय लक्षात? चला तर मग थोडंसं आपण पण आता प्रवासाला. तुम्हाला प्रिपरेशन करत असताना सगळ्यांना सांगणं आहे मला, लक्षात ठेवा, प्रिपरेशन एवढ्या सुंदर पद्धतीने करा की पेपरचं प्रेशरच नाही आलं पाहिजे. आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो, पेपरच्या आदल्या दिवशी पर्यंत, शेवटपर्यंत मी तुमच्या सोबत आहे. बिलकुल तुम्हाला इंग्रजीचं प्रेशर येणार नाही, जर तुमचं प्रिपरेशन 100% असेल तर. गो फॉर इट, विल गेट द बेनिफिट ऑफ दॅट. थँक्यू व्हेरी मच.